नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. 8 डिसेंबरचा हवामान अंदाज पाहूया. तत्पूर्वी रात्रीचा काय हवामान अंदाज पाहूया, म्हणजे रात्रीतून पाऊस पडेल काय, आणि जरी पडला तर ह्या ठिकाणी पडून जाईल. कडोली, इस्लामपूर, तासगाव, कराड, विट्टा म्हणजे सांगली जिल्ह्यातील भाग आहे. ह्या भागातून पावसाची शक्यता आहे. तिथून पुढे खाली इकडे कोल्हापूर साईडला ती सरकण्याची शक्यता आहे. पाऊस कोल्हापूर म्हणा, इकडे निप्पाणी साईडला थोडासा, कुरुंदवाड साईडला थोडासा पाऊस सरकण्याची शक्यता रात्रीतून वाटत आहे. आणि इकडून अनेक नवीन कर्नाटक भागामध्ये तयार झालेला ढग तयार होत आहे. सौंदत्ती, दांडेली, गदग ह्या भागातून नवीन बेळगाव साईडला एक ढग तयार होतो आहे आणि तो रात्रीतून पाऊस देण्याची शक्यता आहे, हलका मध्यम. आता 24 तासा म्हणजे 8 तारखेचा हवामान अंदाज बघण्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला. वाशिम, पुसाड, करंजा, यवतमाळ, अकोला ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते. क्वचित झालासा हलक्याचे पाऊस होईल. बऱ्यापैकी जरा भारीपैकी व्हायची शक्यता पण आहे, पण हलक्याचे पावसाची शक्यता वाटत आहे. नांदेड, परभणी, उमरखेड या भागातून सुद्धा हलक्या थेंबाची पावसाची शक्यता आहे. नांदेडच्या दक्षिण साईडला डिगलोर वगैरे परिसरामध्ये बऱ्यापैकी पाऊस दिसतोय. देसाईगंज, गडचिरोली, चंद्रपूर, वाणी, माकोना ह्याही भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, वाणीच्या दक्षिण दिशेला मध्यम ते काहींचा बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल. आशिबाबाद, आहेरी परिसर, बेलमपल्ली, आदिलाबाद या भागातून सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे. गर्जना म्हणजे हलकी गर्जना असणार आहे आणि पाऊस पण हलकासा बऱ्यापैकी चांगला पण असणार आहे या भागातून. मुलटी, सासूर, घोटी, वारूड, कोंडली, नागपूर ह्या परिसरातून हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे. तिथून पुढे पाहायला गेलं तर पावसाचा जोर काहीसा कमी होत चाललेला दिसून येते. छत्रपती, जालना, शिडोल या भागातून हलका झाला तर ठेंबा क्वचित पावसाची शक्यता वाटते. पावसाचा जोर ह्या भागातून कमी होत चाललेला आता दिसून येत आहे. 8 तारखेला हवामान अंदाजामध्ये ह्या तिथं पावसाचा जोर कमी झालेला दिसून आला आहे. बार्शी, पेठ, लातूर, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर ह्या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता आहे. बसव कल्याण ह्या भागात, उदगीर ह्या भागातून इथून पण पावसाचा जोर थोडासा कमी झालेला दिसून येते. इंडी, विजापूर, जत आणि इकडे तालीकोट, घोगी ह्या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. रबगावी, बन्नेटला सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता काय आहे. सांगलीचा परिसर, कोल्हापूर, निप्पाणी, रबगावी, बन्नेटी या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. इंडी, विजापूर आणि रबगावी, बन्नेटी ह्या भागात बऱ्यापैकी म्हणजे हलक्या मध्यम पावसाची शक्यता वाटते. गोकाक, बागलकोट, सौंदत्ती, हुबळी आणि दांडेली, बेळगाव, गदग ह्या भागातून कर्नाटक भागातून मध्यम स्वरूपाचा गर्जना करत पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे. तेथून राजापूर, गडचिरोली, सावंतवाडी, कोल्हापूरचा पश्चिम भाग, निप्पाणचा पश्चिम भाग, बेळगावचा पश्चिम भागातून गोव्यापर्यंत मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वाटत आहे. आणि गोव्यापासून खाली म्हणजे गडचिरोली, बेळगाव ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. दांडेलीपर्यंत बऱ्यापैकी चांगला प्रकारचा पाऊस उद्या त्या साईडला दिसून येत आहे. उशीर झाला, 12 वाजलेत, उशीर झाला म्हणजे हवामान सोडायला उशीर होत आहे, म्हणजे काय तर कामानिमित्त राहिलेलं आहे. कारवार, शिर्शी, कुमटा, बघेल आणि सगरा ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस.